माध्यमातून हे रत्न कलावंत अनेक प्रकारे आता बाभुळगाव शास्त्राचं बघा तुम्ही सरांनी उल्लेख केला, कितीतरी पुस्तकं लिहिलेली आहेत, कितीतरी लेखक लिहिलेले आहे, कितीतरी प्रवचन झालेले आहे. कळमकर बाबांचं सुद्धा तसंच आहे, कारण त्यांचं जग निम्म काम कळमकर बाबा करतात. आणि म्हणून आज मी जास्त बोलणार नाही, बोलत नाही, बोलायला भरपूर आहे. परंतु आजचा या आपल्या अत्यंत जंगलामध्ये नाही का कैवल्यगड त्याला म्हटलेलं आहे, कैवल्यगड म्हटलेलं आहे, परंतु शुष्काचं इतकं जंगल आहे. या परिसरातील सर्व भक्त मंडळी नाही, नांदगाव वगैरे सर्व मोठी वाडीवर या परिसरातील जेवढी गावं आहे त्या सर्वांनी वाढवली म्हणजे अशा पद्धतीने ह्या मंडळीने आपल्या या कार्यक्रमाला हातभार लावलेला नव्हे, तर संपूर्ण हा गोवर्धन त्यांनी उचललेला आहे. आणि हा गोवर्धन सतत आता उचलला पाहिजे. प्रत्येक वर्षी एक आशा लागलेली आहे, इच्छा असते आहे, आणि ती इच्छा पूर्ण परब्रह्म परमेश्वर करतात. तुमचं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी सर्व माता भगिनीमध्ये बंधू भगिनी सर्व आलेले आहेत, साधू संत आलेले, आचार्यगण आलेले, सर्व कार्यकर्ते आलेले. या कार्यकर्त्यांनी सर्व आपला हा गोवर्धन उचलला. आज आपल्या या कैवल्यगडाचा कार्यक्रम संपन्न होऊन राहिलेला आहे. हजारोच्या संख्येने अशा पद्धतीने आनंद वाटतो. अशा कितीतरी दिवस चालावा असे या कथेचा एक भाग लीळा चरित्राचा 5व्या अवताराची लीळा आपल्याला या ठिकाणी 5 दिवसामध्ये ऐकायला मिळाली आहे. आणि बघा एक आता आनंद आहे का, इथून पुढे सुद्धा सर्वांनी जर एकत्र झाला आले, एकोप्याने सर्व आले, तर हा गोवर्धन आपल्याला पंथाचा आपल्याला पंतप्रचार तत्वज्ञानाचा प्रचार करण्याकरता आपल्याला एक रूपाने एक दिलाने काम जर केलं तर निश्चितच पंथा आता वास्तविकता पंथाच्या संदर्भामधून आपला आता वेगळे दिवस आलेले आहे. बघा तुम्ही आपल्याला सूर्योदय झालेला आहे, वेगळे दिवस आलेले आहे, आणि आपण त्याचा पुरेपूर फायदा उठवावा अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून पंथप्रचार साहित्याचा प्रचार या माध्यमातून आपण कार्य करीत राहावं. आणि म्हणून या माध्यमातून आपल्याला पुढे सुद्धा कार्यक्रम करायचे, त्याचा उल्लेख मी त्या दिवशी केला होता. तो पुढे आपल्याला विशेषतः कार्यक्रम पुढे सर्वांच्या सहकार्य गुजरात आणि महाराष्ट्र, कारण स्वामींचा गुजरात आणि महाराष्ट्र निवडलेला आहे, मग दोन्ही राज्याचं एकत्र करून भारतामध्ये सर्व कार्यकर्ते आहेत. आणि अशा पद्धतीने आज आपल्याला या कार्यक्रमाचा एक चांगल्या पद्धतीने लाभ झालेला आहे. आणि जीवनामध्ये जे काय घडलं आहे, आपल्या वर्षामध्ये काय जे घडलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला नेमकं आज प्राश्चित्त रूपाने आपले दोष आठवून आपला संपूर्ण मूळ स्वच्छ करायचे, स्फटिकता करायचे. अशा पद्धतीने आजचा मी जास्त आता या पद्धतीने आजचा खूप सुंदर कार्यक्रम झाला. सर्वांनी कष्टमय कार्य सेवा दास्य मोचक म्हटलेले आहेत. अशा पद्धतीने सेवा अंतकरणातून मी बघितले, पात्रा उचलणं, वाहणं वगैरे काय जे असेल प्रेमानं कधीही मगा उल्लेख केला, शांततेने कार्यक्रम पार पडला. असेच कार्यक्रम पुढे पार पडू. आम्ही सर्वज्ञ श्री चक्र स्वामींना या साधू संतांच्या आशीर्वादाने, हे साधू संतांच्या प्रसन्नते कार्यक्रम होत राहील होवा अशी इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्र. धन्यवाद. तोष व्यक्त केला, आनंद वाटलेला आहे. यानंतर एक प्रवचन होईल.